सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या स्वागत आहे इथे SP ऑफिसमध्ये। माझी पहिली विजिट आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि याच्या पूर्वी पण मी एक वेळा फार पूर्वी आलो होतो। मी बीडमध्ये एडिशनल SP होतो, तेव्हा इथे संजय दराडे साहेब SP होते, त्यांच्याकडे मी आलो होतो एकदा। तर एकंदरीत माझी दुसरी विजिट आहे। मी कालपासून इन्स्पेक्शन आमचं चालू झालेलं आहे। काल आपला जे सकाळी सेरेमोनियल परेड वगैरे झाली, त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या जे शाखा आहेत त्यांचा आढावा घेतला। आज पण SP ऑफिसच्या व्हिजिट केलं, हेडक्वार्टरची व्हिजिट केली आणि उद्या SDPO ऑफिस 2 ठिकाणी 2 पोलीस स्टेशनचं ही व्हिजिट आहे। त्याच्या व्यतिरिक्त गतापासून पुढे पण लागू झालेला आहे, म्हणून कुठे कुठे आपली फोर्स जे बाहेरून फोर्स येईल ते थांबणार आहे, आपले SRP कुठे थांबणार आहे, त्यांचे वेलफेअरसाठी आपण काय काय व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे ते की जे तुमच्या संवाद झाल्यानंतर आपण एक इलेक्शनची जी तयारी झालेली आहे किंवा काही मुद्दे आहेत जिल्ह्याचे, त्यांचे पण आपण SP साहेबांबरोबर आढावा घेणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील किंवा आणखी काही विषय असतील तर आपण डिस्कस करू शकतो। 2 दिवस आढावा घेताय धाराशिव काय आपल्या निदर्शनास आले, असं पद्धतीने काम चाललेलं आहे? एकंदरीत पोलीसचं काम चांगलं आहे। जे आपण वेगवेगळे जे हेड्स आहेत, क्राईमचे हेड्स आहेत, समजा मर्डर आहे, अटेम्प्ट मर्डर आहे, चोरी घरफोडी दरोडा, हे जे वेगवेगळे हेड्स आहेत किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आहेत किंवा जे अवैध धंद्यांच्या विरुद्ध कारवाई झालेली आहे, एकंदरीत सर्वांचा आढावा घेतला। जिथे थोडाफार मला दिसला तिथे इम्प्रूव्हमेंटची गुंजाईश आहे, तिथे मी त्यांना सांगितले आहे की इथे थोडासा इम्प्रूव्हमेंट करा। पण एकंदरीत जे जिल्ह्याच्या जे पोलिसिंग आहे, पोलिसिंग मला सॅटिस्फॅक्टरी वाटली। सर, फक्त एका दिवसापुरती कारवाई होते, त्याच्यानंतर आहे तो धंदे चालूच आहेत, ह्याच्यावरती काय तोडगा आहे सर? हे तुम्ही मला आता माहिती देत आहे, मी आता माहिती दिली, याच्यानंतर मी SP साहेबांची चर्चा करतो। सर, पोलीस दलामध्ये एक नवीन ड्रोन आले, एक जिल्हा पोलीसने एक चांगला उपक्रम केलेला आहे, त्यांनी काही ड्रोन घेतलेला आहे आणि ॲक्च्युली मी इतर जिल्ह्यांना पण सांगितलं आहे की आपण पण ड्रोन घ्या, काय की भविष्याचे जे पोलिसिंग आहे ते पोलिसिंगमध्ये तांत्रिक गोष्टी जेवढी जास्त आली तेवढी चांगली आपण पोलिसिंग करू शकतो। आता एक जे सामान्य माणूस आहे ते किती चान्स असला, पोलीस फार समजा ॲक्टिव्ह असलं तरी त्याच्या नजरचं एक एरिया असतं, म्हणजे ते सीमित एरिया पाहू शकतं, पण वरून ड्रोन फार मोठा एरिया पाहू शकतो। किंवा जे ड्रोन आहे आपल्याकडे तिथून आपण वरून इन्स्ट्रक्शन पण देऊ शकता, वरून आपण व्हिडिओग्राफी पण करू शकता, फोटोग्राफी पण करू शकता। तर जे आपली VIP सिक्युरिटी आहे किंवा जे मोठे बंदोबस्त आहे किंवा लॉ अँड ऑर्डरची कुठे प्रॉब्लेम झाली तर त्यामध्ये ते ड्रोन नक्की 100% उपयोगी ठरणार आहे। मी त्याच्या एक इथे सकाळी डेमो पण झाला होता, इथे ग्राउंडमध्ये, पोलीस ग्राउंडमध्ये, ते मी डेमो पाहिले आहे आणि जे इतर युनिट्स आहेत तिथे ही सुविधा नाही आहे, मी त्यांना पण सांगणार आहे की आपण पण ड्रोन घ्या। आपण परत SP साहेबांनी उपक्रम राबवले आहे। ॲक्च्युली जर गुन्हेगार आहे ते कोणता काही ना काही कारण असतो जेणेकरून ते गुन्ह्यामध्ये आलेला आहे, तर त्याला जे गुन्हा त्यांनी केला त्याच्यावर त्याला नक्की शिक्षा मिळाली पाहिजे, त्यामध्ये काही वाद नाही आहे। काही गुन्हा केला तर शिक्षा मिळाली पाहिजे, पण त्याचे नंतर त्याला समाजामध्ये सामावून घेणे एक, आणि दुसरं जे युवा तिथे जाऊ शकतात गुन्हेगारीकडे, त्यांना त्याच्यापासून दूर ठेवणे हे समाज म्हणून, पोलीस डिपार्टमेंट म्हणून आपली जबाबदारी आहे, पण समाज म्हणून सर्वांची जबाबदारी आहे। तर नक्की जे उपक्रम इथे चालू आहे की जे युवा आहे त्यांना नवीन काहीतरी दिशा देणे, लोकांशी संपर्क करून त्यांना काही काम धंदे तिथे देणे, ते नक्की विस्तृत उपक्रम आहे आणि इतर ठिकाणी मी अवश्य प्रयत्न करेन, इतर ठिकाणी पण त्याला आपण लागू
कितपत लागू करू शकतो. जर इतर ठिकाणी पण लागू झाला तर मला आनंद होईल. त्याची मी जबाबदारी त्याचाच मी जबाबदार दिलेला आहे. कारण माझ्याकडे 4 जिल्हा आहे. आता जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करायचं आहे तर तो DG ऑफिसपर्यंत मला वाटतं त्यांचं कम्युनिकेशन झालेला पण आहे. परंतु जे आमच्याकडे जे 4 जिल्हे आहेत आमच्या रेंजचे, तिथे कितपत आपण लागू करू शकतो आम्ही अवश्य प्रयत्न करेल आणि त्याला सफलता पण मिळेल अशी पण माझी खात्री आहे. किंवा त्याच्यासाठी काही ग्रस्त रस्त्यावरती जे तुम्ही प्रश्न तर केले, आपण आपला परिचय पण दिले तर थोडा परिचय पण होईल ना. काही तुम्ही मी बालाजी निलकंठ मिरजेडी लोकांचा जिल्हा प्रतिनिधी. अच्छा संपादक आणि व्हॉइस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष. कुंदन शिंदे, लोकमत ऑनलाईन. अजित माळी, सुमय सर. आणि त्याच्यावर आम्ही याचा आढावा घेतलेला आहे की हायवेवर किती गुन्हेगारी झालेली आहे आणि नक्की जेव्हा मोठे हायवे होतात तिथे गुन्हेगारांना पण ते जवळपासचे जे लोक आहेत किंवा रात्रीमध्ये ते इतर ठिकाणी पण होतात, गाडी थांबवणे तिथे आणि गाडीला. तर आम्ही सांगितलं आहे की आपण असे ठिकाण जे आहे आयडेंटिफाय करा आणि त्याने आयडेंटिफाय केले पण आहे. तर असे ठिकाण आयडेंटिफाय करून तिथे नाकाबंदीच्या स्वरूपात किंवा पेट्रोलिंगच्या स्वरूपात तिथे पेट्रोलिंग वाढवली पाहिजे. आणि आम्ही जे हायवे पेट्रोल आहे, हायवे पेट्रोल HSP त्यांना पण आपण सांगणार आहोत की तिथे पेट्रोलिंग वाढवली पाहिजे. आपण जर पेट्रोलिंग वाढवली तिथे नक्की गुन्हेगारी थोडी कमी होईल. आपण मनुष्यबळचे असं नियोजन करायचे काय की एकंदरीत फक्त मनुष्यबळची कमतरता फक्त या युनिटमध्ये असं नाही आहे. थोडीफार मनुष्यबळची कमतरता प्रत्येक युनिटमध्ये आहे. आता पोलीस भरती आलेली आहे, तेवढी मोठ्या प्रमाणाने सरकारने पोलीस भरतीची घोषणा केलेली आहे. परंतु आता आचारसंहिता असल्याने ती भरती तेवढे दिवस तर शक्य नाही आहे. तर जेवढा मनुष्यबळ आहे इथे तेवढा मनुष्यबळचा चांगला प्रयोग करून आणि आम्ही इलेक्शन तसा चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. तसा बाहेरून आपल्याला एक्स्ट्रा SRP किंवा एक्स्ट्रा जे पॅरामिलिटरी फोर्स आहे, सेंट्रल पॅरामिलिटरी, ते पण मिळणार आहे आपल्या हेल्पसाठी. त्याच्यानंतर जे इतर डिपार्टमेंट आहे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट वगैरेचे जे इतर फोर्स आहे, फोर्स मल्टिप्लाय म्हणून त्याची पण आपण हेल्प घेणार आहोत. काही होमगार्ड पण आपल्याला नक्की. तर जेव्हा निवडणुकीची वेळ येईल तेव्हा नक्की आपल्याला फोर्सची कमी होणार नाही. आपण तशा प्रकारे ते म्हणजे त्यांना एकत्र करून आणि आपण निवडून घेणार. मागच्या काही काळात आपल्या जिल्ह्याचे जे पोलीस स्टेशन आहे ते ISO आहे की नाही, आपण आढावा घेतला असायला काही निदर्शन असायला? हे आतापर्यंत त्याचे आढावा मी घेतले नाही. काय की आमच्या जे इन्स्पेक्शन आहे ते इन्स्पेक्शन आता अर्धा झालेलं आहे, अर्धा इन्स्पेक्शन बाकी आहे. तर जे आपण पॉईंट जे केलेलं आहे ते पण मी आढावामध्ये घेतलेलं आहे, त्याचा मी आढावा घेणार. सर आपल्या बँकमध्ये 4 जिल्हे आता सांगता येणार नाही ना की उत्कृष्ट काम आहे की आता हळूहळू आपण 1 जिल्ह्याचं घेतलं, आता दुसऱ्या जिल्ह्याचं, तिसऱ्या, चौथा, आता 2 जिल्हे बाकी आहे. आणि एकंदरीत उत्कृष्ट सर्वांचे काम उत्कृष्ट आहे. कारण की प्रत्येक जिल्ह्याची इश्यू वेगवेगळे आहे, प्रत्येक जिल्ह्याचे इश्यू वेगवेगळे आहेत आणि त्या हिशोबाने त्या तिथले पोलीस फोर्स काम करतं. काही कॉमन इश्यू पण आहे. आता काय असतं की काही इथे गुड प्रॅक्टिसेस आहे, जसं आपण ड्रोनचं म्हटलं किंवा वृक्ष लागवडचं म्हटलं किंवा इतर इश्यूज आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये पण काही चांगले तिथे गुड प्रॅक्टिसेस आहे. माझं काम आहे की प्रत्येक जिल्ह्याचे जे चांगलं काम आहे ते दुसऱ्या जिल्ह्यापर्यंत पोहोचवणे. माझं जे काम आहे ते काम आहे SP-ना सपोर्ट करणे आणि जे इतर जिल्ह्यामध्ये चांगलं काम आहे ते इथे व्हावा आणि इथला चांगलं काम अन्य जिल्ह्यामध्ये व्हावं. ते माझं काम आहे, ते मी करणार आहे. सर आता लोकसभेच्या कुठेतरी माहीत करू काही इंजेक्शन्स किंवा काही वर्ण आलेलं की नेमकं आता उमेदवारी अर्ज पण देखील दाखल केली जाणार आहे. त्याप्रमाणे आंदोलनाची धग कायम आहे. काय एकूण त्याचा जो पोलिसांचा प्रकार असणार किंवा काय त्याच्या सूचना राज्य सरकारकडून किंवा निवडणूक आयोग असे विशेषतः आलेले आहे?
नाही असं हे स्पेसिफिक काही मुद्द्यांवर आचारसंहिता लागू झालेली आहे त्याचं काही स्पेसिफिक मुद्द्यांवर आजची वेळ या वेळेवर मी काही बोलू शकत नाही. संवेदनशील कोणत्या दृष्टिकोनातून संवेदनशील निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असेल. आमच्यासाठी आमचं काय आहे की जे उणिवा आहे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये काय उणिवा आहे समजा कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये गाडीची कमतरता आहे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये मॅन पॉवरची कमतरता आहे कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये बिल्डिंगची कमतरता आहे बरोबर आहे तर त्याच्या समायोजन करून ते भरणे ते जे गॅप आहे ना ते भरणे ती आमची जबाबदारी आहे ते आम्ही करणार आहोत. आणि जे संवेदनशील तुम्ही म्हणता जवळपास प्रत्येक जिल्हा किंवा प्रत्येक निर्वाचन क्षेत्रामध्ये काही काही इश्यू असतात इलेक्शनमध्ये तर आपण त्या हिशोबाने तिथे काम करतो म्हणजे त्या जिल्ह्याची स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे त्याला ॲड्रेस करणे आमचे काम आहे ते आम्ही करतो. 5 पोलीस स्टेशन आता आम्हाला एक ओपीसाठी पण आता निधी आणि मान्यता आलेली आहे. 12 ओपी आणि 5 पोलीस स्टेशन कळम वाशी भूम तुळजापूर इंदोर आणि तिथं क्वार्टर्स पण होणार आहे. त्याचं प्रोसिजर्स बाकी पोलीस हाऊसिंगकडे होम डिपार्टमेंट आणि पोलीस हाऊसिंग तिथून ते प्रक्रिया सुरू होणार आहे. पण आम्ही जे प्रस्ताव की 5 प्रस्ताव दिले होते त्याचं प्रायोरिटीने घेतलेले आहे. आणि न्यू SP ऑफिस प्लस क्वार्टर्स तेही आता लास्ट लेगमध्ये आणि ते तयार ऑलमोस्ट झालेले आहे. थँक्यू. आम्ही असं 5 चौकीसाठी पण दिलेले आहे. जिल्हा रुग्णालय तिथं बार्शी नाकाजवळ गेडेश्वरी मानकेश्वर आणि कानेगाव असं 5 ठिकाणीचं ते सेन्सिटिव्ह आहे आणि ते मान्य IG सर ऑफिसकडून DG ऑफिसला गेलेले तिथून अप्रुव्हल ते कमिटी असते कमिटी करून ते फायनल होणे बाकी. सर उद्या तुळजापूरला जाणार आहे तर हे मागच्या काळापासून जे गुन्हा दाखल होतात परत लास्ट इयर पण एक जे कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांनी ते पूर्ण दागिने जे होते त्याचं पूर्ण व्हिडिओग्राफी करून ते किती मिसिंग आहे त्यांच्या रेकॉर्डवरती वगैरे त्यांनी पंचनामा करून सगळं ते बघून काही गुन्हा दाखल झालेला त्या अनुषंगाने तपास चालू आहे. त्याचे जे मुख्य आरोपी आहे ते अफस्कॉन्डिंग आहे तर जे जेव्हा ते भेटतील तिथून आम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन क्ल्यू भेटेल की याचं कोण कोण होते कोणाचं कस्टडीमध्ये होतं कोणाचं रजिस्टर्स आणि कोण ते विधान होते सगळं ते डिटेल नंतर समोर येईल. CCTV आहे काही प्रायव्हेट लोकांनी CCTV लावलेला आहे आणि CCTV नक्की आपले क्राईम आणि लॉ अँड ऑर्डर दोन्हीसाठी उपयोगी आहे. तर मी असं सर्वांना सांगितलं आहे की तुमच्या एरियामध्ये जे लोकल ॲडमिनिस्ट्रेशन आहे किंवा पंचायत आहे तर लोकांशी बोलून गावच्या धर्तीवर गावच्या एंट्री एक्झिटमध्ये CCTV जरी लावले किंवा जे तुमच्या टाऊन आहे तिथे पूर्ण CCTV लावले किंवा कमीत कमी एंट्री एक्झिटमध्ये जिथे रस्ता मेन रोडवर येतो तर असा जर उपक्रम राबवले तुम्ही तर त्याचा नक्की फायदा होईल. प्रत्येक ठिकाणी सिटीमध्ये आहे पण जे ग्रामीण एरिया आहे तिथे पण CCTV लागला पाहिजे. स्पेसिफिक तुम्ही विचारता सरांना ते डिटेल ते पोस्टर जे होते आमचं मध्ये नव्हतं ते ह्याच्यामध्ये अट्रॉसिटी डिव्हिजनमध्ये कार्यरत होते सर. तर त्यांनी पहिल्यांदा कंप्लेंट आला शेतकरीचा ते आम्ही चौकशी करून तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केले. त्याचा आरोपीचा शोध आम्ही प्रत्येक ठिकाणी केलेले आहे आणि त्याचं PE पण चालू आहे पण त्यापर्यंत तो आरोपी पोलीस मध्ये होता आणि ते आतापर्यंत सापडले नाही. नक्की आम्ही ट्रेसिंग करून त्याला अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे. CCTVचं बद्दल CCTV अप्रुव्हल झालं होतं सर DPDC आणि त्या मंत्रालयामध्ये तांत्रिक अडचणीमध्ये पेंडिंग होतं एक दीड वर्षापासून. तर ते क्लिअर करून ते तांत्रिक मान्यता घेऊन आता टेंडर झालेले आहे त्याचं काम पण चालू आहे. 23 ठिकाणी जे CCTV बसून टोटल एक
100 कॅमेरा पूर्ण शहराचा कॅमेरा पूर्ण कव्हर होतील. याचं पुढचं जे ट्रॅफिकचं तुम्ही सांगत होते, ट्रॅफिकचं पण ॲप आहे जे मुंबई आणि पुणेमध्ये तुम्ही गेलं तर ई चलान सिस्टम आहे. तर ते ई चलान पण आम्ही जेव्हा हे CCTV कॅमेरा सुरू होतील ते आमच्या नवीन ऑफिसमध्ये कंट्रोल रूममध्ये ट्रॅफिक कर्मचारींना देऊन ई चलान सिस्टम पण नक्की ट्रॅफिक व्हायलेशनचं केसेस आम्ही लागू करणार आहे. थँक्यू. तुम्ही मला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन द्या. असं तुम्ही दाखवण्यात त्याची आम्ही पोलीस आहोत, तुम्ही पैसे द्या, दागिने द्या. नाही स्पेसिफिक हे द्या, मला त्या माहिती नाही. त्याचं प्रोसिजर चालू आहे. तसं DG ऑफिस आणि मान्य आयजी सरांनी आढावा घेतलेले, खास करून हद्दपार NPDA आणि बॉन्ड घेण्याचा प्रक्रिया चालू आहे. टोटल आता 35 हद्दपारचं प्रकरण आम्ही SDM कार्यालयामध्ये पाठवलेले आहे. तेही त्यांचं प्रोसिजर नोटिसेस बसवणे आणि बाकी इतर कारवाई चालू आहे. MPDAचं टोटल 8 केसेस MPDA कलेक्टर ऑफिसला आहे. ते आता एक हप्त्यामध्ये ते सगळं पूर्ण होतील आणि बाकी इतर काम पण चालू आहे. टोटल एक 60 केसेसचा हद्दपारचं प्रपोजल तयार करण्याचा 50 ते 60 मोस्टली 50 पर्यंत होतील. आता 35 झालेलं आहे आमचं काम. तिथे सर्व पोलिसांच्या कुटुंब आरोग्य योजनेमध्ये रजिस्ट्रेशन आहे. पर इयर एक रुपया भरून. ही महाराष्ट्र पोलिसांची मोठी योजना आहे. ते देशात आणखी कुठेही नाही. तर तो गंभीर आजारासाठी झाला. जे जनरल आजार आहे तर त्याच्यासाठी आमची जी काल मीटिंग झाली होती, जे आपला संवाद, त्यामध्ये प्रत्येक जे पोलीस आहे त्याच्या प्रत्येक वर्षी पूर्ण मेडिकल टेस्ट व्हायला पाहिजे. ते SP साहेबांनी करून घेतलेलं आहे सर्व पोलिसांच्या ॲन्युअल मेडिकल चेकअप. आणि त्यातून त्यांना हे कळतं की भविष्यात मला ही काळजी घेतली पाहिजे, अदरवाईज मला XYZ आजार होऊ शकतो.